नमस्कार मित्रांनो, नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, हा जो ब्लॉग आहे ती खूप दिवसानंतर मी माझ्या ट्रायपॉडवरती शूट करायला लागलोय। तर हे जी ट्रायपॉड आहे ती मी खूप अगोदर घेतलं होतं आणि ह्याच्यावरती मी भरपूर व्लॉग बनवलेत, पर इनडोर व्लॉग बनवलेत, इनडोर व्हिडिओज बनवलेत, पर आउटडोर व्हिडिओ ही माझ्यामध्ये कदाचित पहिल्यांदाच बनवतोय मित्रांनो। तर आपण काय करूयात, आपण बांधकामाचं एक आपल्याला 4 ते 5 दिवस झाले तर बांधकामाला, तर आपण काय करूयात ती आपण वरी काय काय झालंय काय नाही ती सगळं पाहूयात आणि त्यानंतर जे आहे आपलं समोरून बांधकाम, तर समोरून देखील आज पाहूयात मित्रांनो। तर आपण काय करूयात, आपण मागच्या म्हणजे आपले जे मेन डोअर आहे, मेन घर आहे, त्या मेन घरातून आतमध्ये जाऊयात आणि सेकंड फ्लोअरवर जाऊयात आणि सगळं पाहूयात, त्यानंतर आपण पुढे येऊयात। तर चला मित्रांनो, मी माझा मागचा कॅमेरा चालू करतो आणि तुम्हाला सगळं काही सर्व काही दाखवतो। तर हे बघा तुम्ही, त्यानंतर आपण जाऊयात मध्ये। सगळं मित्रांनो हे सामान पडलंय, आपण ही सगळं सामान एकदा स्लॅब पडला की सगळं सामान साफ करूयात आणि सगळं व्यवस्थित लावून घेऊयात। चला मग जाऊयात। तर मित्रांनो, हे आलं आपलं फर्स्ट फ्लोअर। तर मित्रांनो, तुम्हाला हे महागडचं ही दाखवलं होतं, तर थोडंसं दाखवून देतो। तर हे पहा, हे हॉल, त्यानंतर बाथरूम वगैरे, त्यानंतर हे किचन, त्यानंतर हे बेडरूम आणि थोडंसं आपण गॅलरी पण बघून घेऊ। तर मित्रांनो, हे पहा सगळं सामान, सगळं सळई वगैरे सगळं खतम झाले मित्रांनो। त्यानंतर आपण काय करूयात, जाऊयात वरी। चला मग। तर हे मित्रांनो लाईट फिटिंगची पाईप आहे इथं वरी सध्याला। आता पाहूयात काय चालू आहे। तर मित्रांनो, हे आहे आता चालू आपला फ्लोअर। तर मित्रांनो, इथं जे आहेत ती आहे टेअरकेस। तर टेअरकेस बांधलेली आहे आणि सध्याला इथं काय आहे ती फक्त पायऱ्या राहिलेल्या आहेत। आणि वरी मी मागटल्या 2 ते 4 दिवसापूर्वी ब्लॉग बनवला होता, त्यामध्ये फक्त आणि फक्त स्लॅब ठोकायला चालू होता आणि आता जे आहे सगळं सळई वगैरे लावून झालेलं आहे। तर बघा तुम्ही, सगळीकडली माझ्यामध्ये त्या दिवशी सळया देखील हातरायला चालूच होत्या। आणि मित्रांनो, आता 4 ते 5 दिवसानंतर सगळं जे आहे सळया हातरून वगैरे झालेलं आहे आणि आता सध्याला ना तिकडं लाईट फिटिंग चालू आहे। तर ही सगळं लाईट फिटिंग करायची राहिली, तिकडल्या साईडची लाईट फिटिंग बऱ्यापैकी झाली आणि इकडली जी आहे ती लाईट फिटिंग चालू आहे। फॅन बॉक्स वगैरे मार्किंग वगैरे करून घेतलेली आहे सगळी। आणि मित्रांनो, आता जे मिस्त्रीचं काम आहे वरचं स्लॅबवरचं ते सगळं झालेलं आहे आणि आपल्याला जे आहे ते उद्या जी आहे ती आपल्याला स्लॅब टाकायचं आहे। तर ह्यावरती सगळी सळई हातरून झालेली आहे मित्रांनो। तुम्हाला सळई जर सांगायची झाली तर जवळपास 3.25 टन सळई मित्रांनो यूज झालेली आहे इथं। तर त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं, तरी पण आणखीन एकदा सांगतो मित्रांनो, जी 16 mm आहे ही 16 mm आहे बघा। हे जे आहे 16 mm आहे, तर 16 mm आपल्याला 300 किलो लागलेली आहे मित्रांनो, 250 ते 300 किलो लागलेली आहे। त्यानंतर 12 mm जी आहे ती आपल्याला ते पण 1200 ते 1300 किलो लागलेली आहे आणि 8 mm जी आहे ती 1800 किलो लागलेली आहे मित्रांनो। आणि 6 mm जी आहे ती 6 mm तुम्हाला दाखवून देतो, ही 6 mm सळई असते, तर ती हे आपल्याला 400 ते म्हणजे 300-400 किलो लागलेली आहे मित्रांनो। तर हे पहा तुम्ही सगळं झालेलं आहे आणि मटेरियल पण आहे आपलं स्लॅबचं उद्या फिक्स स्लॅब शुक्रवारी टाकून घ्यायचं आहे। तर मटेरियल पण मित्रांनो तुम्ही पाहू शकता, हे जे आहे कडी, त्यानंतर डस्ट, त्यानंतर आणखीन तिकडं कडी। तर तिकडं माझ्यामध्ये 3 गाड्या म्हणजे 6 ब्रास तिथं आहे, इथं 2 गाड्या, इथं 4 ब्रास आहे आणि जी एमसँड आहे ती 8 ब्रास आहे पूर्ण मिळून। आता ही सगळं आणून ठेवलेलं आहे आणि आपल्याला फक्त आता सिमेंटचे पोते वगैरे आणून ठेवायचे आहेत, मग आपलं स्लॅब टाकायला उद्या मोकळं होत आहे। तर फायनली मित्रांनो, आपला जी स्लॅब आहे ती शुक्रवारी म्हणजे 5 तारखेला पडणार आहे आणि सगळे कामं वगैरे झालेले आहेत। तुम्ही हे बघू शकता पुढे, तुम्हाला 1 मिनिट पुढे दाखवतो। तर मित्रांनो, ही जी पुढे सळया आम्ही लावलेल्या आहेत
ती पडदी भरण्यासाठी, गॅलरीची पडदी भरण्यासाठी ठेवलेल्या आहे त्या. तर सगळं वगैरे सगळं तंतोतंत काम केलेलं आहे, सगळं कुठेही काही राहिलेलं नाही आहे. आता फक्त जे आपले तंतोतंत काम झालेलं आहे, सगळं बऱ्यापैकी काम झालं आहे. सळ्या वगैरे लावून झाल्या, त्या लाईट फिटिंग चालू आहे. कदाचित आज लाईट फिटिंग सगळी कंप्लीट होईल लाईट फिटिंग, आणि उद्या जे आहे आपलं ती स्लॅब पडेलच. आणि आता मागचा कॅमेरा चालू करतो आणि तुम्हाला आणखी दाखवून देतो. हे जी सळ्या उभ्या उभ्या लावलेल्या आहेत मित्रांनो, तर ते जे आहेत गॅलरीची पडदी भरण्यासाठी लावलेले आहेत, आणि मागं पण लावलेले आहेत. ती उभ्या सळ्या जे आहेत ना, ते पडदी भरण्यासाठी लावलेले आहेत. तर आता इकडली पण लाईट फिटिंग तुम्हाला दाखवून देतो. सगळं लाईट फिटिंगचं सामान वगैरे आणलेलं आहे. हे पहा, इकडली कंप्लीटच झालेली आहे मित्रांनो लाईट फिटिंग. आता आपण काय करूयात, खाली जाऊयात आणि खालचं जे आहे ते पाहूयात. तर ते पहा, की एम सँड आहे, तिकडं कडी आहे, तिकडं आणखीन कडी टाकलेली आहे. आणखीन खाली जाऊन पाहूयातच आपण. चला मग. चला मग आपण आता मित्रांनो, आपण समोरून आलेलो आहोत. तर हे पाहू शकता, एम सँड टाकलेलं आहे सगळं. आणखीन आपल्याली एम सँड आणखीन 8 ब्रास हे झालेलं आहे. आणखीन 4 ब्रास टाकायचे, म्हणजे 12 ब्रासचे टाकायचे. आणि हे 12 ब्रास हे जवळपास एक गाडी, म्हणजे 2 ब्रास राहिलेला आहे. 10 ब्रास टाकलेला आहे इथं आणि तिकडं. तर आपण काय करूयात, तर मित्रांनो आता आपण समोरून आलेलो आहोत. तर समोरून आपण काय करूयात, की आपले अंडरग्राऊंडचे जे गाळे आहेत, तर ते गाळे पाहूयात. तर चला तुम्हाला ती दाखवतो. तर मित्रांनो, आपली जी बिल्डिंग आहे ती अंडरग्राऊंड प्लस ग्राउंड आणि त्यानंतर फर्स्ट फ्लोअर अशी 3 फ्लोअरची बिल्डिंग आहे आपली. तर हे वरचा सेकंड फ्लोअर, ही ग्राउंड फ्लोअर आणि ही अंडरग्राउंड फ्लोअर आपण पाहूयात. तर मित्रांनो, अंडरग्राउंड जे आहे ते पूर्णच कंप्लीट झालेलं आहे. आपल्याला इथून जाण्यासाठी वाट आहे, आणि अंडरग्राउंड जे आहे ते पूर्ण कंप्लीट झाले. लाईट फिटिंग वगैरे सगळं काही झालेलं आहे. आणि अंडरग्राउंडमध्ये आपल्याला 6 गाळे आहेत आपले. मी तुम्हाला काय करतो, उघडून पण दाखवतो. हो, तर मित्रांनो, हे जो आहे तो अटॅच आहे, 20x18चा गाळा आहे. तर खूप भारी असा गाळा आहे. लाईट फिटिंग वगैरे झालेली आहे. तर हे पहा तुम्ही, सगळं कंप्लीट झाले. आता फक्त याचा कलर. आणि तर मित्रांनो, हे जो आहे पावसाचं जर पाणी आलं पायऱ्याच्या द्वारे, तर ही असंच इथून वापस येऊन इथंच कलेक्ट होण्यासाठी आम्ही इथे एक हौद केलेला आहे. आणि ह्यानंतर इथं आपल्याला मोटर लावायची आणि मोटर लावून पाणी बाहेर काढायचं. तर इथं एक स्विच दिलेला आहे मोटर लावण्यासाठी. आणि त्यानंतर आपल्याला इकडं, तर असेच मित्रांनो तुम्हाला दुसरा पण गाळा उघडून दाखवतो. तर हे पहा, हे मित्रांनो चुना लावलेला आहे. त्याच्यावरती कलर वगैरे करणं आणखीन बाकी आहे. तर तरी पण जर कोणाला कस्टमाइज करायचं असेल तर त्यांच्यासाठी आम्ही कलर वगैरे लावायचं ठेवलंय. तर ते त्याच्या मनाने कस्टमाइज करून घेऊ शकतात. लाईट वगैरे फिटिंग चालू केलेली आहे, म्हणजे रेडी झालेले आहेत हे गाळे. पूर्णच कंप्लीटच रेडी झालेले आहेत. तर मित्रांनो, ह्याचं जर डायमेन्शन बघायला गेलं तर 10x18चे गाळे आहेत. आणि एखादा व्यवसाय करण्यासाठी आपल्याला खूप भारी आहेत. इथं समजा इथं कटणीचं दुकान होऊ शकतं, इथं हॉटेल्स होऊ शकतात, कपड्याचे दुकानं होऊ शकतात, नंतर पुन्हा आणखी मोबाईलचे शॉप्स होऊ शकतात. त्यानंतर असे वेगवेगळ्या प्रकारचे झेरॉक्सचे मशीनीचे पण आपण ग्राहक सेवा केंद्र सुरू करू शकतो. आपण ऑनलाईन सेवा केंद्र करू शकतो. काहीही आपण जे विचार करू शकतो ते ह्या कॉम्प्लेक्समध्ये आपण करू शकतो मित्रांनो. तर हे जे आहे ते 8x18चा गाळा आहे. तर हे देखील खूप भारी गाळा आहे.
तर ह्या गाळामध्ये देखील आपण ऑनलाईन केंद्र सुरू करू शकतो, काही पण करू शकतो. तर ही अंडरग्राऊंडची जी गाळे आहेत ते 6 गाळे आहेत. तुम्हाला एकदा मागून पण दाखवतो. तर हे पहा, खूप भारी असे गाळे आहेत. तुम्हाला सगळे गाळे दाखवतो मी. आणि हे जे मी व्हिडिओ बनवतोय, तर तुम्ही जर तेरमधले जर व्हिडिओ बघत असाल तर आपल्या आजूबाजूच्या गावामध्ये खूप शेअर करा, कारण की त्यांना पण कळू द्या की महाराष्ट्र संत विद्यालयासमोर एक 3 मजली कॉम्प्लेक्स रेडी झालेला आहे उद्योगधंदे स्टार्ट करण्यासाठी. आणि ह्या कॉम्प्लेक्स मधून रोजगार मिळण्याची खूप चान्सेस आहेत, कारण की एक प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे इथं तुमचं म्हणजे व्यवसाय सुरू करण्याचा. पुन्हा पब्लिक जे आहे ते आजूबाजूच्या गावचे तर कस्टमर्स वगैरे खूप येतच राहतात. आपल्याला हिंगळजवाडी जवळ आहे, रामवाडी जवळ आहे, त्यानंतर आपल्याला हिंगळजवाडी जवळ आहे, रामवाडी जवळ आहे, गोवर्धनवाडी, मुडेवाडी, त्यानंतर वाणीवाडी, रामवाडी, पुन्हा टकवाडी, पुन्हा नंतर बुक्कनवाडी, आणि त्यातले त्यात आपले तेरचे तर इतके मोठे कस्टमर्स, भरपूर सारे कस्टमर्स आहेत. आणि गाळे देखील खूप भारी आहेत मित्रांनो. तर सगळं काही कस्टमाइज केलेलं आहे, सर्व काही मेंटेन केलेलं आहे. सर्व काही बाबी लक्षात घेऊन आम्ही हे जे कॉम्प्लेक्स आहे 3 मजली कॉम्प्लेक्स केवळ आणि केवळ तुमच्यासाठी बांधलेलं आहे मित्रांनो. आणि हे जे ब्लॉग आहे, तुम्हाला तर सांगितलं, तेरचे जे लोक बघत असतील किंवा आजूबाजूचे लोक बघत असतील तर हे व्हिडिओ आहे तो खूप 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 स्प्रेड करा, खूप पसरवून टाका. सगळ्यांना कळू द्या की सोनाई कॉम्प्लेक्स संभाजी चौकामध्ये महाराष्ट्र संत शाळेसमोर मेन रोड धाराशिव येथे स्टार्ट व्हायला लागले, सुरू झालंय. अंडरग्राऊंड सुरू झालेलं आहे, लाईट फिटिंग, पुन्हा सगळं काही प्लास्टर, सगळं काही झालेलं आहे, शटर वगैरे लावलेले आहेत, सगळं मॅनेजमेंट केलेलं आहे. जर समजा आता असं पायऱ्यावर जर पावसाच पाणी आलं तर इकडून सगळं असं कलेक्ट होईल, सगळंच असं. त्याला जे आहे ते प्रॉपर पॅसेज बनवला आहे आणि पॅसेजद्वारे खाली तिथं हाऊस केला आहे, हाऊसच्याद्वारे पाणी वरी निघून जाते. आणि सगळं प्रॉपर मेंटेनन्स मध्ये सगळे गाळे केलेले आहेत, फरशी वगैरे केलेली आहे, सगळं काही झालेलं आहे. तर हे पण तुम्हाला दाखवून देतो, सगळे तुम्हाला गाळे दाखवून देतो. हे देखील बघा तुम्ही, खूप भारी असा गाळा आहे, 10 बाय 18चा गाळा आहे. लाईट फिटिंग सगळी प्रॉपर झालेली आहे. तर हे बघू शकता, बल्ब देखील लावलेले आहेत, फॅन पॉईंट सोडलेले आहेत, सगळं काही केलेलं आहे. मस्त एक नंबरचे गाळे झालेले आहेत. सगळे तुम्हाला जवळपास दाखवूनच दिले तर, जे खाली 7 गाळे आहेत. प्रॉपर सगळी लाईट फिटिंग, सगळं फरशी, सगळं झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला जर कस्टमाइज करायचं असेल, पीयूपी वगैरे करायचं असेल, पुन्हा जे काही करायचं असेल ते देखील तुम्ही करू शकता. तर हे पहा, प्रॉपर यायला जायला वॉट आहे इथून, सगळं इथून डायरेक्टच मेन रोडच आहे. इथून ही जो आहे तो पूर्ण मेन रोड आहे धाराशिव तेरचा जोडणाऱ्याला. आणि समोरच आपल्या महाराष्ट्र संत विद्यालय शाळा आहे, तिकडे देखील कॉम्प्लेक्स आहे. आणि इथं तुम्ही पाहू शकता, आणखीन एकदा तुम्हाला मी सगळे गाळे दाखवून देतो. हे पहा, हे पण पहा. आणि हे जो गाळा आहे ना, लिटरली मला हे खूप गाळा आवडलेला आहे. बघा, 20 बाय 18चा गाळा आहे हो, आणि खूप भारी आहे. बघा, तुम्हाला इथं जर एखादं हॉटेल जर सुरू झालं ना मित्रांनो, खूप असं भारी प्रॉपर जागा आहे. इथं तुम्ही काउंटर करू शकता, तिथं तुम्ही किचन करू शकता, काहीही करू शकता. तुम्ही जो विचार करताय तो करू शकता तुम्ही. बघा तुम्ही, हे पहा, सगळं पहा. तर मित्रांनो, आपला जो कॉम्प्लेक्स आहे 3 मजली म्हणजेच 18-19 गाळे आहेत. तर त्यातला जो अंडरग्राऊंडचा मजला आहे तो तुम्हाला मी दाखवून दिलेला आहे. त्यामध्ये 6 गाळे आहेत, 20 बाय 18चे आहेत, 10 बाय 18चे आहेत, 8 बाय 18चे आहेत. असे प्रॉपर साईजमध्ये गाळे आहेत, वेगवेगळे गाळे आहेत. जाण्यासाठी येण्यासाठी चांगला स्टेअरकेस आहे. त्यानंतर समोरच आपला मेन रोड आहे. सगळं तुम्हाला काही
दाखवून दिलेलं आहे, लाईट फिटिंग केलेली आहे, सगळं काही केलेलं आहे. तर मित्रांनो, हा जो व्लॉग आहे मी तो इथे स्टॉप करतोय. आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या तेरमध्ये, त्यानंतर आपल्या आजूबाजूच्या गावामध्ये सगळ्यांना पाठवून टाका. हे जो आहे व्लॉग, हे दुकान आहे ती त्यांना कळू द्या. आणि त्यांना जर धंदा सुरू करायचा असेल तर त्यांना तर लवकरात लवकर त्वरित जो आहे संपर्क साधायला सांगा. जर ॲड्रेस तुम्हाला सांगतो मी, मेन रोड धाराशिव, संभाजी महाराज चौक, महाराष्ट्र संत विद्यालय समोर, अंजनानगर, सोनाई कॉम्प्लेक्स तेर. तर मित्रांनो, डबल एकदा तुम्हाला ॲड्रेस सांगतो. सोनाई कॉम्प्लेक्स, छत्रपती संभाजी महाराज चौक, अंजनानगर तेर, मेन रोड धाराशिव. तर मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलं असेल. इथं कमेंटमध्ये पण, इथं डिस्प्लेवर पण टाकून देतो, लास्ट व्हिडिओ पण टाकून देतो. तर ते तुम्ही पहा आणि व्हिडिओ पाठवत राहा पुढे. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग आपला वरचे जे गाळे आहेत त्या गाळ्यावरती असेल. तो देखील मोठा व्हिडिओ असेल, ते देखील तुम्ही बघा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा मित्रांनो. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.